केल्यानंतर ते स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांची माझी भेट होऊ शकली नव्हती. त्याचे आभार मानण्यासाठी आज मी त्यांच्या घरी आलो होतो. एक मध्यंतरी याच्यामध्ये मनसेअध्यक्ष राज ठाकरेंचा एक मेळावा झाला होता. काहीसा रोग जो आहे हा तुमच्या शिवसेनेकडे सुद्धा त्यांचा होता. पुन्हा सूर जुळतायत का मनसेअध्यक्ष राज ठाकरेंची तुमची? नाही, मला असं वाटतं की आता जी चर्चा झाली ती मराठी भाषेसंदर्भात झाली. विश्व मराठी संमेलन झाले त्याच्या बाबत चर्चा झाली. दिल्लीमध्ये जे मराठी साहित्य संमेलन चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही गप्पा मारल्या. राजकीय कुठचीही चर्चा झाली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या भेटीला राजकीय कोणी स्पर्श करू नये. ही अतिशय साधी आणि सिंपल भेट होती. राजसाहेबांचा संवाद चर्चा केल्यानंतर गप्पा मारल्यानंतर अजून काही गोष्टी कळतात. म्हणून मग अशी जसं म्हटलं की तुम्ही अशा पेहरावामध्ये आलो, अशी काही राजकीय भेट नव्हती. देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती, त्यानंतर तुम्ही भेट घेताय म्हणून राजकीय काही चर्चा झाली का? कारण दोन राजकीय नेते भेटल्यानंतर राजकीय चर्चा होणार नाही राज असं. ठाकरेंची भेट घेत असताना आता शिवसेनेचे नेते सुद्धा राज ठाकरेंची भेट घेत आहेत. नाही, राजसाहेब हे असं एक व्यक्तिमत्व आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन जरी त्यांच्यावर गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि म्हणून या भेटीकडे कुठेही राजकीय दृष्टिकोनातून आपण बघू नये. मी आपल्याला सांगितलं की विश्व मराठी संमेलनाला स्वतः राजसाहेब उपस्थित होते आणि त्यांचे आभार मानण्यासाठी या बैठकीला मी आलो. पालकमंत्रीपदाबद्दल अजून निर्णय झालेला नाहीये. अमित शहा देखील पुण्यात आहेत. असं कळतंय की पुण्यात म्हणजे अमित शहाच्या कोर्टात आता रायगड आणि नाशिकचा वाद येलाय. मला असं वाटलं की पालकमंत्री पदाचा वाद इथं सोडवायला आला होता का प्रश्न विचारते की काय. मला असं वाटतं की अमित शहा साहेबांबरोबर जी काही शिंदे साहेबांची बैठक आहे ते प्रशासकीय बाबींबरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये जी काही विकासाची कामं चालू आहेत त्याचं प्रेझेंटेशन अमित शहा साहेबांच्या समोर आहे. केंद्रामधनं जास्तीत जास्त निधी कसा आणायचा याबाबतची चर्चा आहे आणि अमित शहा साहेबांच्या शुभ हस्ते 20 लाख लोकांना घरं देण्याचा आजचा उपक्रम आहे आणि मला असं वाटतं की पर्सनल भेटीमध्ये काय चर्चा होईल मला माहिती नाही. शिवसेना खूप दिवस झाला आता पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये. नाशिकला देखील कुंभमेळा आहे, एवढं मोठं आयोजन आहे, बऱ्याच बैठकांना अडचण होती अशी वारंवार. नाशिकचा कुंभमेळा 2027ला आहे. तोपर्यंत काय पालकमंत्री पदाचा तिढा राहणार नाही. 2-3 दिवसामध्ये सुटेल. शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसले. त्याच्यातच मनसेचं मतदान जर मुंबईत पाहिलं ते सुद्धा चांगलं आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारी आणि वारे वाहू लागलेले आहेत. त्या अनुषंगानं जर मनसेअध्यक्ष राज ठाकरे तुमच्यासोबत असतील का किंवा तुमचा काही आशेचा किरण आहे का? आधी पहिली एक लक्षात घ्या की राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे एकत्र अलायन्समध्ये येणार का हा माझ्या दृष्टीनं फार मोठा विषय आहे. एवढ्या पातळीवरच्या चर्चेमध्ये मी कधीच पडलेलो नाही. म्हणून मी अनेक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्या आवाक्याकडे मला झेपतील असे जर प्रश्न विचारले तर त्याचं मी उत्तर देऊ शकतो. राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे जर एकत्र येणार असतील तर ह्याच्या दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे आणि आजची चर्चा ही राजकारण विरहित होती. मी मगाशी देखील सांगितलं की राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये देखील भर पडत असते. त्यांची एक भाषणाची वेगळी शैली आहे, वक्तृत्व वेगळं आहे आणि त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर भविष्यामध्ये आपल्यामध्ये देखील इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. त्याच्यासाठी भेटीचं जर आपण बघितलं तर बरं होईल. आणि उद्योग आणि रोजगार या संदर्भात काही चर्चा झाली का? कारण राज ठाकरे नेहमीच हा प्रश्न मांडत असतात. दाऊस नंतर ही पहिली भेट आहे. हां, याबाबत झाली ना. मराठी उद्योजकांवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये, मराठी भाषेवर अन्याय होऊ नये यासाठी मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी पुढाकार घेतला पाहिजे हे मार्गदर्शन केलं ना. मी तेच सांगितलं की राजकारणाच्या पलीकडची चर्चा होती. मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे, साहित्यिकांच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे, कलाकारांच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे, ही मला असं वाटतं की विधायक गोष्टीवर चर्चा झाली आणि ती गप्पांरूपी होती. असं काय त्याच्यामध्ये राजकीय काहीच नव्हतं.